आता आम्ही खिचडी बनवत आहे, बघा कशी बनवतो. घेतला आहे आम्ही अर्धा वाटी तांदूळ आणि पाव वाटी मूग डाळ. टमॅटो घेतला आहे चिरलेलं, 2 मिरच्या घेतल्यात आणि एक कांदा घेतला आहे उभा चिरलेला, एक बटाटे घेतला आहे चिरलेला, लसूण ठेचायचं घेतलं आहे. तेल टाकायचं घेतलं आहे. त्याच्यात टाकणार आहोत अर्धा चमचा राई आणि अर्धा चमचा जिरं. आता त्याच्यात आपण काळी मिरी टाकूया. आता त्याच्यात 2 लवंग टाकूया, 2 इलायची टाकली. आता तेजपत्ता टाकूया आपण, मग मिरची टाकूया, मग कांदा चांगलं परतून घ्यायचं याला बघा असं. त्याच्यानंतर आलं लसूण टाकायचं आहे पेस्ट करून. आता कांदा चांगला परतून घेतला आहे. आता त्याच्यात टमॅटो टाकूया, मग त्याला परतून घ्यायचं. नुसार मीठ टाकायचं. मग त्याच्यानंतर अर्धा चम्मच हळद टाकायची, अर्धा चम्मच लाल तिखट मसाला टाकायचा, गरम मसाला टाकायचा. मग चव वाढवण्यासाठी त्याच्यामध्ये मॅजिक मसाला टाकायचा. मग त्याला मसाले सगळं मिक्स करायचे, शिजून घ्यायचे. मसाला चांगला शिजला आहे. आता त्याच्यात आपण बटाटे टाकूया. आता आपण त्याच्यात कोथिंबीर टाकूया बारीक चिरलेली, कारण ह्याच्याने चव अजून वाढते म्हणून. आता ह्याच्यामध्ये आपण चावल टाकूया. चावल आणि डाळ आपण चांगली मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया. आता आपण ह्याच्यामध्ये 1.5 ग्लास पाणी टाकूया. आपण फास्ट गॅसवर त्याला 1 शिट्टी घेऊया. आता गॅस कमी करून 2 शिट्टी घेऊया, मग आपली चमचमीत खिचडी तयार होईल. आपण चेक करूया आपली खिचडी कशी झाली आहे ते. बघा दिसायला मस्त दिसते. आता खाऊन बघूया, मग समजेल कशी झाली ते सांगते मी तुम्हाला. आता आपण खिचडी कशी झाली तर बघूया टेस्ट करून. छान झाले मस्त खूप. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि काय करायचं, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कमेंट करायला विसरू नका की आमची खिचडी कशी झाली, आणि तुम्ही पण बनवून बघा, ट्राय करा. बाय बाय. बाय बाय.